अशा परिस्थितीतून ते जात आहेत? का ते नेहमी चिंतेमध्ये असतात? का ते आनंदी नसतात? का ते दुःखी असतात? का ते नेहमी टेन्शनमध्ये असतात? का त्यांच्या जीवनात शांती नाही आहे? का ते वेगळ्या वेगळ्या आजाराने जे आहेत ते जखडून गेलेले आहेत? प्रियानो, याचं उत्तर आज आपल्याला मिळणार आहे. याचं उत्तर म्हणजे आपण जे आहेत येशू ख्रिस्ताने जे पूर्ण केलेल्या कामामध्ये आपण विश्रांती घेत नाहीये. हे खूप आवश्यक आहे. येशू ख्रिस्ताने जे कार्य केलेलं आहे आणि ते कार्य पूर्ण आहे, त्या पूर्ण केलेल्या कार्यावर आपण विश्रांती घेत नाहीयेत. प्रियानो, येशू ख्रिस्त या जगामध्ये कशासाठी आला होता? तो काय स्वतःचा धर्म स्थापन करण्यासाठी आला होता? तो का कुठलं राज्य जिंकण्यासाठी आला होता? कुठला देश जिंकण्यासाठी आला होता? त्याचं मंत्रिमंडळ गव्हर्नमेंट स्थापन करण्यासाठी आला होता? नाही. तो आला होता आपल्या पापासाठी. तो आला होता आपल्या पापासाठी रक्त सांडण्यासाठी. प्रियांनो, कारण मनुष्य स्वतःला पापापासून वाचू शकत नाही. काही लोकांना वाटतं की चांगले काम केल्यावर आपल्या पापाची क्षमा होईल. नाही. कुठलाही व्यक्ती जो आहे